नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न नेहमी पोलीस भरतीला विचारला जाणारा रूपांतराचा प्रश्न नेहमी विचारला जातो. दोन पुरुष किंवा तीन महिला. आता दिलेलं काय? दोन पुरुष किंवा तीन महिला म्हणजे दोघांपैकी काय घ्यायचं आपल्याला? एकच घ्यायचं आहे. एक काम 64 दिवसात करतात तर 6 पुरुष व 7 महिला. आता काय दिलंय? 6 पुरुष व 7 महिला म्हणजे दोघांची काय करणार आहे? बेरीज करावं लागेल. तो सर्वात अगोदर एकतर या पुरुषांना महिलांमध्ये कन्वर्जन करावं लागेल किंवा महिलांना पुरुषांमध्ये. आता बघा वरती काय दिले आपल्याला? पुरुषच्या खाली पुरुष, महिलाच्या खाली महिला. आता कन्वर्जन कसं करायचं आपल्याला? या महिलांचं रूपांतर कशामध्ये करणार? पुरुषांमध्ये. किंवा या पुरुषांचं रूपांतर कशामध्ये करणार? महिलांमध्ये. मग बघा 6 पुरुष, 6 पुरुषांना किती महिला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 6 गुणिले 3 बरोबर 2 गुणिले x. x काय घेत आपण? महिला. 2 गुणाकारात इकडे येताना काय होईल? भागाकारामध्ये. 6 गुणिले 3 भागाकारात 2 बरोबर x. मग बे 1 बे, बे 3 6, 3 3 9. आता बघा हे 9 काय आले? कशाचं कन्वर्जन केलंय? पुरुषांचं कन्वर्जन महिलांमध्ये. म्हणजे या 9 पुरुषांना या 7 पुरुषांच्या ऐवजी काय येत आपल्याला? 9 महिला अधिक 7 म्हणजे एकूण महिला किती झाल्या? 9 7 16 महिला. आता बघा इक्वेशन काय तयार होतंय? 2 पुरुष किंवा 3 महिला. मग रूपांतर कशामध्ये केलं आपण? महिलांमध्ये केलं म्हणून काय येणार? महिला. मग 3 गुणिले 64 बरोबर 16 गुणिले x. काय वापरतो आपण? m1 गुणिले d1 बरोबर m2 गुणिले d2. म्हणजे मजूर आणि दिवस. हा 16 इकडे गुणाकारामध्ये इकडे येताना काय होईल? मग 3 गुणिले 64 गुणाकारात असल्यामुळे दुसऱ्या साईडला जाताना भागाकारामध्ये 16 1 16 16 चौक 64 3 चौक 12 दिवस. हे झालं रूपांतर करून. आता बघू आपण याला शॉर्टकट मेथडने कसं सॉल्व्ह करणार. आता बघा सिंपल मध्ये काय करणार? सरळ सरळ इक्वेशनचा गुणाकार करणार. कुठपर्यंत? पहिलं वाक्य दिले तोपर्यंत. 2 पुरुष किंवा 3 महिला एक काम 64 दिवसात करतात. मग 2 गुणिले 3 गुणिले 64 छेदामध्ये आता काय करणार? हे तिरकस गुणाकार करणार. कोणाचा? या 2 पुरुषांचा गुणाकार 7 महिलांसोबत. मग 2 गुणिले 7 अधिक पहिल्या महिलांचा गुणाकार दुसऱ्या पुरुषांसोबत किती? 3 गुणिले 7. मग बघा 2 गुणिले 3 गुणिले 64 7 गुणे 14 14 अधिक 6 3 18. मग 14 आणि 18 दोघांची बेरीज किती येते? 32. मग 32 1 32 32 गुणे 64 बेत्रिक 6 6 गुणे 12 काय? 12 दिवस.